मुंबईतील बलाटपियर येथील ईडी कार्यालयाच्या इमारतीमध्ये आग लागलेली आहे। ही आग जवळपास रात्रीच्या सुमारास लागलेली असून सुमारे 2:30 वाजल्याच्या सुमारास ही आग लागलेली आहे। आपण पाहतोय ईडी कार्यालयाच्या इमारतीमध्ये ही आग लागलेली आहे। ही आग जी आहे ती 4थ्या मजल्यावर लागली असल्याचं समजते। आपण पाहतोय अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। रात्रीपासून अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचत आहेत। ही आग जी आहे ती लेवल 3 ची असल्याचं कळतंय। त्याचमुळे 15हून अधिकच्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या असून रात्रीपासून या ठिकाणी आग विझवण्याचं काम जे आहे ते अग्निशमन दलाकडून सुरू आहे। तसंच जर आपण पाहिलं तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे असं समजतंय, परंतु आग लागण्याचं निश्चित कारण असं अद्यापही समजत नाही आहे। जीवितहानी झालेली नसली तरी पण त्या ठिकाणी जे कागदपत्र होते ते जळाल्याची माहिती मिळत आहे। आणि हे जे आग विझवण्यासाठी जेव्हा घटना घडली तेव्हाच पोलीस प्रशासन त्याचप्रमाणे अग्निशमन दलाकडून देखील तुर्तास या ठिकाणी धाव घेण्यात आलेली होती। आता देखील आपण पाहतोय अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलेलं असून बरेच अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी इथे उपस्थित आहेत। घटनास्थळी उपस्थित असून त्यांच्याकडून सर्वांकडूनच आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, कारण ही जी आग आहे ती लेवल 3 ची आग समजली जाते। आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर 15हून अधिकच्या ज्या गाड्या आहेत अग्निशमन दलाच्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि कोणतीही अद्यापही जीवितहानी या ठिकाणी झालेलं नसल्याचं सांगण्यात येत आहे। तरीही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एसीचे कंटेनर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच ठिकाणी कागदपत्र देखील काही होते ती कागदपत्र देखील जळालेले आहेत, कारण या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर आग लागलेली आहे। आपण जर पाहिलं तर अग्निशमन दल इथे रात्रीपासूनच तैनात आहे आणि त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पाण्याच्या साह्याने ही जी आग जी आहे ती विझवण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर रात्रीपासून या ठिकाणी अग्निशमन दल असून त्यात आणि पोलीस प्रशासन असून त्यात यांनी तुर्तास घटनास्थळी धाव घेतलेली होती आणि त्याच अनुषंगाने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। म्हणूनच आग आता काहीसे आपण म्हटलं तर आटोक्यात आलेली आहे, कारण काल रात्रीपासून लागलेली ही जी आग आहे ती आत्ता सकाळच्या सुमारास कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते। इथे महिला अग्निशमन दलातील जवान देखील आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्या देखील आग विझवण्यासाठी याच इमारतीच्या 4थ्या मजल्यावरती जाणार आहेत। ईडीचे हे कार्यालय आहे आणि ईडीच्या कार्यालयाच्याच इमारतीमध्ये ही आग लागलेली आहे। रात्रीच्या सुमारास आग लागलेली असून ही 4थ्या मजल्यावर आग लागलेली आहे आणि अजूनही अग्निशमन दल आपण पाहिलं तर हे जे बिल्डिंगमधून देखील पाणी खाली येताना आपल्याला पाहायला मिळते, कारण रात्रीपासून पाण्याचा फवारा या ठिकाणी करण्यात येतो। अग्निशमन दल असून त्यात आणि पोलीस देखील या ठिकाणी पोहोचले होते। तेव्हापासूनच अग्निशमन दलाकडून जे आहे ते या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरती पाण्याचा फवारा करण्यात येत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर पाणी देखील इथे पायऱ्यावरून खाली सरकत येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याच घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं अद्यापही आपल्याला ही माहिती मिळते, परंतु आग लागण्याचं नेमकं कारण काय होतं हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे। काही वेळानंतर याची स्पष्टता जी आहे ती आपल्याला कळणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर सर्वच म्हणजे अगदीच 15हून अधिकच्या ज्या गाड्या आहेत अग्निशमन दलाच्या या आपल्याला इथे आलेल्या पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। त्यामुळेच कुठेतरी आग जी आहे ती आटोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।